नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 13वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे जीवनाची गुरुकिल्ली. एका जंगलात 2 साधू राहत होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा लौकिक ऐकून राजा त्यांना वनात पाहण्यासाठी जातो. राजा येणारे साधूंना समजतात. ते विचार करतात, आपला सर्व वेळ राजाला भेटण्यात बोलण्यात जाणार आणि मग तपश्चर्येला वेळ उरणार नाही, आणि म्हणूनच ते साधू एक युक्ती योजतात. राजा आल्याचे समजताच ते आपापसात जोरजोरात भांडू लागतात. चटणी भाकरीवरून त्यांच्यात भांडणे होतात. हा सर्व प्रकार पाहून राजा नाराज होतो आणि मनाशी म्हणतो, हे कसले साधू, साध्या माणसांप्रमाणे चटणी भाकरीवरून भांडतात. हे दोघेही मूर्ख आणि स्वार्थी आहेत. त्यांना न भेटलेलेच बरे. आणि खरोखरीच राजा त्यांना न भेटताच निघून जातो. या कथेचं तात्पर्य, परिस्थिती आणि वेळ पाहून वागणे हीच खरी सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.